जय श्री कृष्ण, राधे राधे. सर्व गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ताईंनो, जोपर्यंत तुम्ही जिवंत असताना तोपर्यंत लोक तुम्हाला विचारत राहतात, किती शिकलेले आहात, काय शिकलेले आहात, नोकरी आहे की नाही, जॉब करता की नाही, जॉब करत असताल तर लग्न झालंय का नाही, लग्न झालं आहे तर मुलं किती आहेत. मग आपण जर सांगितलं एक मुलगी आहे, तर मग मुलगी एकच मुलगी आहे का, मग मुलगा पाहिजे होता, मुलगा लागतो, वंशाचा दिवा असतो, असं लोक प्रश्न विचारत राहतात. लोकांची मेंटॅलिटी आहे ती. लोक असेच असतात, बरोबर की नाही. कारण लोक काय करतात, या सगळ्या सांसारिक खोट्या गोष्टींमध्ये आपल्याला फसवण्याचा, अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे कसं, आता बघा, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, ज्या लोकांकडे खूप पैसा आहे त्यांना जास्त रिस्पेक्ट लोक देतात, आणि जे गरीब आहेत त्यांना मात्र लोक रिस्पेक्ट देत नाही. मग अशा लोकांच्या गोष्टी मनावर घ्याव्यात का, हे तुम्ही ठरवायचं. कारण प्रत्येक लोकांची प्रत्येक गोष्ट जर आपण मनावर घेत बसलो ना, तर मग आपण आनंदी राहू शकणार नाही. कारण कसं आहे, तुम्ही कितीही चांगलं करा तरी लोक तुमच्यामधली एखादी छोटीशी कमी शोधून काढतात आणि त्याबद्दल बोलत राहतात. त्यामुळे लोकांच्या गोष्टी मनावर घेऊन फारशी चिंता करायची नाही, परेशान व्हायचं नाही. कारण लोकांची मेंटॅलिटी कधीच बदलणार नाही, हे कधी संपणार नाही. आता बघा, जे लोक आपल्याला सगळी माहिती विचारतात की तुमचं लग्न झालं आहे का, जॉब करता का, शिकलेले आहात की नाही, मुलं बाळं आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींची जशी काही त्यांना चिंता आहे असे विचारत राहतात की नाही. आता बघा, जेव्हा आपल्या जीवनाचा अंतिम प्रवास असतो, म्हणजेच जर स्मशानामध्ये आपल्याला न्यायची वेळ येते, जेव्हा आपण आपला अंतिम प्रवास संपून स्मशानामध्ये जेव्हा आपली न्यायची वेळ येते, तेव्हा हेच लोक, हेच आपले लोक, हेच आपले नातेवाईक काय म्हणतात, राम नाम सत्य आहे. म्हणजे ते काय सांगायचा प्रयत्न करतात, जेव्हा तुम्ही ऐकण्याच्या अवस्थेत नसतात तेव्हा ते काय सांगायचा प्रयत्न करतात, राम नाम सत्य आहे, म्हणजे रामाचं नाव हेच सत्य आहे. मग रामाचं नाव हे सत्य आहे हे जेव्हा अंतिम वेळी सांगतात लोक, आपलेच लोक, आपल्याच व्यक्ती, आपलेच नातेवाईक, जेव्हा अंतिम समयी आपल्याला सांगतात, म्हणजे आपली अंतिम प्रवास झालेला असतो, आपण निघून निघून गेलेलो असतो या जगातून, तेव्हा आपल्याला आठवण करून देतात, राम नाम सत्य आहे. मग जिवंतपणी का नाही केली आठवण, का बरं जिवंतपणी लोक सांगत नाही एकमेकांना रामाचं नाव सत्य आहे, का बरं असे प्रश्न विचारत राहतात, नोकरी आहे की नाही, शिकलेले आहे की नाही, जॉब आहे की नाही, लग्न झाले की नाही, लग्न झाले तर मुलं बाळं किती आहेत, मग तुमच्याकडे पैसा अडका, बँक बॅलन्स किती आहे, या गोष्टी, सांसारिक गोष्टी का लोक विचारत राहतात. जर रामाचं नाव सत्य आहे तर ते स्मशानातच का सांगायचं असतं लोकांना. या गोष्टीचा विचार करून बघा ताईंनो. कारण लोक बदलणार नाहीत, लोकांची मेंटॅलिटी बदलणार नाही. म्हणजे तुम्हाला मी अजून एक उदाहरण देते बघा. जर कोणी, आता आपल्याला पण कळलेलं आहे रामाचं नाव हे किती मोठं आहे, म्हणजे वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला, एवढं रामाच्या नावामध्ये ताकद आहे. मग जर आपण रामनाम घेत बसलो ना, रामाची सेवा करत बसलो, रोज जर आपण त्याची भक्ती केली, सेवा केली, तर लोकांना तिकडूनही प्रॉब्लेम आहे. लोक काय म्हणणार, बघा भक्त बनत फिरत आहे आता, याला काही कामधंदा नाही वाटतं, किंवा हिला काही कामधंदा नाही, आता भक्त बनत फिरते, रामाचं नाव घेत फिरत बसते, हे काही काम दिसत नाही, असं लोक बोलणार. म्हणजे तुम्ही कितीही चांगलं करा, कितीही खरं वागण्याचा प्रयत्न करा, पण लोक काही ना काहीतरी कमी तुमच्यामध्ये शोधत असतात. त्यामुळे अशा लोकांची चिंता करायची का, अशा लोकांच्या गोष्टीमुळे परेशान व्हायचं का, हे तुम्ही ठरवायचं. अशा लोकांच्या गोष्टीवरती चिंता करून परेशान होऊन त्यांचं काही बिघडत नाही, लोकांचं काही बिघडत नाही. बिघडत असेल ना तर ते केवळ तुमचं बिघडतं, हे लक्षात घ्या. लोकांचं काहीच जाणार नाही. कारण लोक जिवंतपणे तुम्हाला हे कधीच सांगणार नाही की रामाचं नावच सत्य आहे, रामाच्या नावामध्येच सगळं काही आहे.
देवाच्या नावामध्येच सगळंच आहे. देवाचं नामस्मरण केलं तरच सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. हे लोक जिवंतपणे तुम्हाला कधीच सांगणार नाही. जिवंतपणे तुम्हाला सांसारिक गोष्टीमध्ये अडकून ठेवणार, प्रश्न विचारून विचारून. बरोबर की नाही? जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात तेच लोक, पैशावाल्यांना जास्त रिस्पेक्ट असतो बघा, आणि गरीब लोकांना मात्र लोक त्यांच्या मनाप्रमाणे रिस्पेक्ट देत नाही. हेच लोक असतात, आपलेच लोक, आपलेच नाही, सगळे आपलेच आहेत ना. पण लोकांची मेंटॅलिटीच अशी असते, कारण हा सगळा मायेचा जो प्रपंच आहे त्यामध्ये लोक स्वतः अडकलेले आहेत आणि आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही कितीही चांगलं करा, पण लोक ना पैशाला रिस्पेक्ट देतात, माणसाला रिस्पेक्ट नाही या जगामध्ये. तुमच्याकडे किती पैसा आहे, बँक बॅलन्स किती मोठा आहे, मग तुम्हाला तुमच्याशी वेगळा व्यवहार करणार. आणि जो गरीब आहे, ज्याच्याकडे पैसा नाही, बँक बॅलन्स नाही, त्याच्याशी वेगळा व्यवहार असतो लोकांचा. त्याच्याकडे आदराने लोक बघत नाही, पण पैसेवाल्या लोकांकडे आदराने बघतात, त्यांची विचारपूस करतात. भलेही ते पैसेवाले लोक दुसऱ्याला पैसे देत नाहीत, तुम्हाला पैसे देणार नाहीत किंवा नातेवाईकांना वगैरे, पण तरी पण रिस्पेक्ट पैसेवाल्यांचीच होते या जगामध्ये. या जगामध्ये तुमच्याकडे जर 4 गाड्या असल्या तर तुम्हाला लोक रिस्पेक्ट देणार, कारण हे माया प्रपंच आहे, हे स्वतः नाटक आहे, हे देवाने रचलेलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हालाही नाटक करावं लागतं, तुम्हालाही दाखवावं लागतं की बघा बाबा, माझ्याकडे आहे, स्वतःचं घर आहे. कारण लोक विचारून विचारून परेशान करतात, स्वतःचं घर आहे की नाही. भाड्याने जर राहत असेल तर भाड्याने का राहता, मग स्वतःचं घर कधी घेणार, कधी होणार तुमचं स्वतःचं घर. मग लोक दुसऱ्याला दाखवण्यासाठी का होईना, पण स्वतःचं घर वगैरे घ्या, तुम्ही पैसे कमवा, सगळं करा. गरज जे अन्न वस्त्र निवारा या 3 गरजा आहेत प्राथमिक. पण मग स्वतःचं घर झालं की लोकांना अजून, अरे स्वतःचं घर झालं, मग अजून मोठं पाहिजे. हे छोटंसं कसं कसं पुरणार. उद्या मुलाचं लग्न झालं, मुलाची बायको आली, त्याला नको का राहायला जागा. आणि मुलीचं लग्न झालं, उद्या जावई येणार जाणार, त्याला राहायला नको व्यवस्थित. म्हणजे लोक असं कमी काढत राहतात, प्रत्येक गोष्टीत लोक कमीच काढत राहतात. तुमच्याकडे किती असो, कितीही तुम्ही कमवलं तरी लोक तुमच्यामधली कमी शोधून त्याबद्दल बोलत राहतात. म्हणून हे कधीही संपणारं नाही आहे, लोकांची मेंटॅलिटी कधीच बदलणार नाही, कारण हा माया प्रपंचाचा खेळ आहे सगळा. लोक स्वतः त्याच्यात अडकलेले, आपल्यालाही अडकवायचा ते प्रयत्न करतात. आणि शेवटी रामाचं नाव सत्य आहे, हे स्मशानात जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला ऐकवतात, राम नाम सत्य आहे. आपण किती वेळा स्मशानात जर एखाद्याच्या मौतीला जातो तेव्हा राम नाम सत्य आहे बोलत असतात की नाही. तो बिचारा ऐकण्याच्या स्थितीतही नसतो, म्हणजे गेलेला असतो तो, त्याचा अंतिम प्रवास झालेला असतो, जीवन सोडून गेलेला असतो तो. ऐकायला त्याचे कानसुद्धा न राहिलेले नसतात, ऐकण्याची शक्ती निघून गेलेली असते. तरी लोक काय म्हणतात, राम नाम सत्य आहे. अरे सगळं जेव्हा शेवट होतो त्यावेळेस रामनाम सत्य ऐकून काय काय करणार ना. आधी जिवंतपणी रामाचं नाव किती महत्त्वाचं आहे हे एकमेकाला सांगणं गरजेचं आहे. शेवटी हा सगळा मायाप्रपंचाचा खेळ आहे. मग अशा सगळ्या लोकांचं जिथे कोणीच कोणाचं नाही आहे, रामाचं नावच खरं आहे. मग आता अशा लोकांचं जर आपण छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊन किंवा या सगळ्या खेळामध्ये जर आपण अडकत बसलो, परेशान होत बसलो, या सांसारिक गोष्टींमध्ये जर आपण परेशान होत बसलो, चिंता करत बसलो, तर कोणाचं काहीच जाणार नाही ताईंनो. पण तुमची शांती, समाधान सगळं भंग होईल आणि तुम्ही केवळ चिंता करत बसताल. तर आता निर्णय तुमचा आहे की या लोकांच्या सांसारिक गोष्टीमुळे परेशान व्हायचं, हैराण व्हायचं, की आपलं कनेक्शन जे आहे ते देवाशी जोडायचं. या सगळ्या सांसारिक गोष्टी जे लोक करतात, ते सगळ्या सांसारिक गोष्टी यांच्यामध्ये अडकायचं, यांची चिंता करत बसायची, लोकांची परेशान होत बसायचं, की आपलं कनेक्शन सरळ देवाशी जोडायचं. हा निर्णय तुमचा आहे, तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, कारण मग व्हिडिओ पुढे जातो, गरजूंना व्हिडिओ दिसतो, गरजू लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. त्यामुळे लाईक सबस्क्राईब करा, आनंदी राहा, हसत राहा, टेन्शनमुक्त जगा, स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. जय श्री कृष्ण, राधे राधे, हरे कृष्ण. धन्यवाद.